नगर शहरातील लाल टाकी परिसरातील एका महाविद्यालयाच्या परिसरातून 17 वर्षीय मुलीचे तर याच परिसरातील एका वसाहतीतून 12 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याच्या 2 वेगळ्या घटना समोर आल्या आहेत। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत। नगर तालुक्यातील 2 रोडवरील एका गावातून 12वी परीक्षेचा पेपर देण्यासाठी एक 17 वर्षीय मुलगी शुक्रवारी 23 फेब्रुवारीला नगर शहरातील दिल्ली गेट पासून जवळच असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये आली होती। त्या दिवशी रात्री 10च्या सुमारास तिने वडिलांना फोन करून आपण मैत्रिणीकडे हॉस्टेलवरच राहणार असल्याचे सांगितले। त्यानंतर पुन्हा तिच्याशी संपर्क झाला नाही। तिच्या कुटुंबियांनी मैत्रिणी तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला, मात्र तिची काहीच माहिती मिळाली नाही। त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फूस लावून पळून नेले असल्याचा संशय तिच्या वडिलांना आला आणि त्यानंतर सोमवारी 23 फेब्रुवारीला दुपारी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे। दुसरी घटना लाल टाकी परिसरातील एका वसाहतीत घडली। या ठिकाणी राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने रविवारी 25 फेब्रुवारीला सकाळी 6च्या सुमारास कशाची तरी फूस लावून पळवून नेले। ती मुलगी घरातून बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही। त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीने मंगळवारी 27 फेब्रुवारीला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे। अपहरण झालेल्या दोन्ही मुलींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।